नॉमेनक्लेचर ऑफ अल्कोहोल्स आणि फिनॉल्स आपण चालू केलं होतं. आज आपण काही अल्कोहोल्स त्यांचं नॉमेनक्लेचर कॉमन नेम्स आपण पाहिलेत, IUPAC नेम्स बघणार आहोत आणि नंतर फिनॉल. बघा, पहिलं कंपाऊंड आहे हे CH2 डबल बॉन्ड CHOH. अल्कीन मधला हायड्रोजन हायड्रॉक्सिल ग्रुपनं रिप्लेस केलेला आहे. यामध्ये दोन कार्बन आहेत, म्हणजे इथिलीनचा हा डेरिव्हेटिव्ह आहे आणि म्हणून याचं कॉमन नेम आपण पाहिलं होतं. काय होतं कॉमन नेम याचं? व्हिनाइल अल्कोहोल. आणि IUPAC नेम त्याचं इथेन मधलं ई काढायचं आणि OL घालायचं, म्हणजे कसं येणार? ETHENOL, इथेनॉल. हे याचं काय झालं? IUPAC नेम झालं. आणि कॉमन नेम काय होतं? व्हिनाइल अल्कोहोल. व्हिनाइल अल्कोहोल. आता हे बघा, 2 नंबरचं प्रोपिलीन मधल्या प्रायमरी कार्बनचा हायड्रोजन हायड्रॉक्सिल ग्रुपने रिप्लेस केलेला आहे आणि याचं नाव आहे अलाइन अल्कोहोल. अलाइन अल्कोहोल. IUPAC नेहमीच ठेवायचं आपल्याला. OH ग्रुप जिकडून जवळ आहे तिकडून नंबरिंग द्यायचं. 1, 2 आणि 3. आता 2 आणि 3 मध्ये डबल बॉन्ड आहे. 1 नंबरला OH ग्रुप आहे, म्हणजे नाव काय येणार याचं? बघा, प्रोप. प्रोप. 2 आणि 3 मध्ये, 2 आणि 3 मध्ये 2En1OL और प्रोप 2EnOL असं म्हटलं तरी चालतंय. पुढचं कंपाऊंड बघा, 1, 2, 3, 4 कार्बनचं आहे. परवा सांगितलं होतं क्रोटोनिल अल्कोहोल म्हणतात त्याला. आणि क्रोटोनिल अल्कोहोल म्हटलं की 2 ब्युटीन मधल्या प्रायमरी कार्बनचा हायड्रोजन हायड्रॉक्सिल ग्रुपनं काढला की ते मिळतं. स्ट्रक्चर काढताना लक्षात घ्यायचं काय? 2 ब्युटीन मधल्या प्रायमरी कार्बनचा हायड्रोजन हायड्रॉक्सिल ग्रुपनं काढायचं. आता आपण नॉमेनक्लेचर बघतोय त्याचं. याचं नाव काय? क्रोटोनिल. क्रोटोनिल अल्कोहोल. क्रोटोनिल अल्कोहोल. IUPAC नेम बघा, काय करायचं? OH ग्रुप जिकडून जवळ आहे तिकडून नंबर द्यायचा. या कार्बनला नंबर येणार 1, याला 2, 3 आणि 4. अल्कीन कुठला आहे? ब्युटीन मधल्या प्रायमरी कार्बनचा काढलेला आहे आणि म्हणून ह्याचं IUPAC नाव बघा. पेरेंट अल्कीन कोण? ब्यूट. डबल बॉन्ड कोणामध्ये? 2 आणि 3 मध्ये 2En1OL. ब्यूट 2En1OL. हे काय लक्षात? बघा, आता पुढचं जे आहे डायहायड्रिक अल्कोहोल आहे. इथेन मधले 2 हायड्रोजन लगतच्या कार्बन एटमचे 2 OH ग्रुपनं काढलेले आणि 2 हायड्रॉक्सिल ग्रुप आले की काय म्हणायचं? ग्लायकॉल. आणि त्याच्यामध्ये 2 कार्बन आहेत. इथेनचा हा डायहायड्रॉक्सी डेरिव्हेटिव्ह, म्हणून याचं नाव इथिलीन. इथिलीन ग्लायकॉल. इथिलीन ग्लायकॉल. आता बघा, ज्या वेळेला पॉलिहायड्रिक अल्कोहोल्स मध्ये काय 2 किंवा दोघांपेक्षा जास्त OH ग्रुप असतील तेव्हा पेरेंट अल्केन जे आहे त्यामधलं म्हणजे ANE मधलं E काढायचं नाही, आहे असंच ठेवायचं. म्हणजे कसं येणार? इथेन नंबर द्या
कुणीकडूनही 1 2 किंवा 1 2 इथेन 1 2 डाय ऑइल किंवा डायॉल इथेन 1 2 डायॉल. दुसरा एक्झाम्पल घेऊया आपण. बघा 3 कार्बन ॲटमचं अल्केन प्रोपेन. प्रोपेन मधले 2 कार्बनचे 2 हायड्रोजन 2 हायड्रॉक्सिल ग्रुपनं काढले आणि म्हणून हे सुद्धा काय आहे ग्लायकॉलच आहे. पण कार्बन 3 असल्यामुळं याचं नाव प्रोपिलिन. प्रोपिलिन ग्लायकॉल. प्रोपिलिन ग्लायकॉल. आणि IUPAC ने डायहायड्रिक अल्कोहोल आहे. 3 कार्बन आहेत म्हणजे कोणाचा डेरिव्हेटिव्ह आहे हा प्रोपेनचा. तर प्रोपेन आहे असंच ठेवायचं प्रोपेन आणि नंबरिंग द्यायचं. बघा 1 2 3 म्हणजे प्रोपेन 1 2 डायऑल. आता हे कंपाऊंड बघा हे ट्रायहायड्रिक अल्कोहोल आहे. 3 OH ग्रुप 3 कार्बनचे त्याने रिप्लेस केलेले आहेत. नंबरिंग द्या इकडून किंवा इकडून दोन्हीकडूनही चालतंय. 1 2 3 आणि यामध्ये 3 OH ग्रुप आहे. ट्रायहायड्रिक अल्कोहोल आहे आणि याचं नाव आहे ग्लिसरॉल. ग्लिसरॉल किंवा याला ग्लिसरीन. ग्लिसरॉल और ग्लिसरीन. IUPAC ने बघा 3 कार्बन आहेत. प्रोपेन आहे असंच लिहायचं. ई काढायचा नाही. प्रोपेन आणि नंबरिंग 1 2 3 3 वेळा OH आला ट्रायऑल. प्रोपेन 1 2 3 ट्रायऑल. आता काही सायक्लिक कंपाऊंड्स आहेत ती बघूया. सायक्लो अल्केन्स. हे कंपाऊंड बघा किती कार्बन आहेत 4. 4 कार्बनचं अल्केन कोण आहे ब्युटेन. पण अगोदर काय लावायचं सायक्लो ब्युटेन. आणि सायक्लो अल्केन मध्ये नॉमेनक्लेचर करत असताना तो फंक्शनल ग्रुप जो आहे तो फक्त त्याला नंबर द्यायचा आहे बाकीचे कार्बन. पण सायक्लो अल्केन आहे असंच ठेवायचं. तर इथं त्या सायक्लो अल्केन मधला कोण गेला ई आणि तिथं काय येणार OH म्हणजे सायक्लो ब्युटॅनोल. हे याचं IUPAC नेम झालं. किंवा सायक्लो ब्युटॅन 1 ऑइल आणि सायक्लो ब्युटॅनोल असं म्हटलं तरी चालतंय. किंवा इथं OH ग्रुप आहे त्याला नंबर द्यायचा. नाही नंबर दिला तरीही चालतंय. नाव काय येणार सायक्लो ब्युटॅनोल. त्याच्यानंतर हे कंपाऊंड बघा. यामध्ये इथाइल ग्रुप आहे आणि OH आहे. टोटल कार्बन 5 आहे म्हणजे सायक्लोपेंटेनचा हा डेरिव्हेटिव्ह आहे. आणि सायक्लोपेंटेन मध्ये या कार्बनला OH ग्रुप अटॅच आहे त्याला 1 नंबर द्यायचा. याला नंबर 2 द्यायचा. आणि म्हणून याचं नाव काय येणार 2 इथाइल सायक्लोपेंटॅनोल. 2 इथाइल सायक्लोपेंटॅनोल. आता हे बघा याच्यामध्ये 6 कार्बन आयटम आहेत. हेक्झेनचा डेरिव्हेटिव्ह आहे. तर याचं नाव सायक्लोहेक्झेन मधलं ई काढायचं आणि ओएल घालायचं. काय येणार सायक्लोहेक्झॅनोल. हे सायक्लोब्युटॅनोल हे 2 इथाइल सायक्लोपेंटॅनोल. बघा IUPAC नाव आहे ती सायक्लो ब्युटॅनोल.
ई इथलं काढा आणि ऑइल सायक्लोब्युटॅनो. याचं बघा काय ना 2 इथाइल सायक्लो पेंटॅनो. 2 इथाइल सायक्लोपेंटॅनो. याच्यामध्ये 6 कार्बन आहेत. सायक्लो हेक्झेन मधला हायड्रोजन OH न काढलेला आहे. काय नाव आहे ना सायक्लो हेक्झॅनो. परत एकदा बघा व्हिनाइल अल्कोहोल. याचं काय नाव इथिनॉल IUPAC. हे अलाइल अल्कोहोल नंबरिंग कोणीकडून दिलं OH ग्रुप जवळ आहे तिकडून 1 2 3 2 आणि 3 मध्ये डबल बॉन्ड आहे. प्रो 2EN 1OL. परत हे बघा क्रोटोनिल अल्कोहोल. कार्बनला ज्या OH ग्रुप अटॅच त्याला नंबर 1 दिला. 1 2 3 आणि 4 आणि 4 कार्बनचं हे 2 ब्युटीनचा डेरिव्हेटिव्ह आहे. मगाशी सांगितलं मी लक्षात ठेवण्यासाठी ब्यू2EN 1OL. त्याच्यानंतर हे पॉली हायड्रॉक्सी कंपाऊंड्स. यामध्ये इथिलीन ग्लायकॉल डायहायड्रिक अल्कोहोल आहे. नंतर प्रोपिलिन ग्लायकॉल हे पण डायहायड्रिक आहे आणि ग्लिसरॉल हे ट्रायहायड्रिक आहे. यांचं नॉमेनक्लेचर करताना अल्केन म्हणजे जेवढ्या कार्बनचं आहे ते आहे असंच ठेवायचं. त्यातला ई काढायचा नाही. नंबरिंग द्यायचं. OH जिकडून जवळ आहे तिकडून ते नंबर लिहायचे. 2 वेळा OH आला तर डायॉल, 3 वेळा आला तर ट्रायॉल या पद्धतीनं लिहायचं. सायक्लिक कंपाऊंड्स मध्ये बघा कुठलं सायक्लो अल्केन आहे ते बघायचं. हे सायक्लो ब्युटेन आहे आणि त्यामधला हायड्रोजन बघा इथं हे कार्बन ऍटम आहे आणि हायड्रोजन CH2 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 आणि यामधला एक हायड्रोजन OH न काढला. इथं सुद्धा काय आहे इथला 1 नंबरचा जो कार्बन आहे तिथं 2 हायड्रोजन असणार आहेत. त्यातला एक OH न काढलाय. तर 2 नंबर मधला हायड्रोजन जो आहे तो इथाइल ग्रुपनं काढलाय. OH ला नंबर आपण 1 दिला. इथाइल ग्रुपला सबस्टिट्यूएंट आहे 2 नंबर दिला. सायक्लोहेक्झेन मध्ये सुद्धा काय फॉर्म्युला आहे CH2 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 म्हणजे C6H12. यामधला हा हायड्रोजन हायड्रॉक्सिल ग्रुपनं काढलाय. मग याचं नाव काय झालं सायक्लोहेक्झॅनोल. समजले सगळे. अजून एक डायहायड्रिक कंपाऊंड सॉल्व्ह करायला दिलेला आहे ते घेऊया. बघा फॉर्म्युला आहे OH आहे आणि इथंही OH. हे कंपाऊंड कुठलं आहे आधी बघा. हे आहे सायक्लोपेंटेन. कोण आहे सायक्लोपेंटेन. इथं काय असेल CH2 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 CH2. तर हा जो कार्बन आहे की ज्याचे हायड्रोजन हायड्रॉक्सिल ग्रुपनं काढले त्याला नंबर 1 द्यायचं आणि त्या 1 नंबरच्या कार्बनला 2 हायड्रॉक्सिल ग्रुप आले. आता हे डायहायड्रिक अल्कोहोल आहे आणि म्हणून याचं नाव देत असताना काय करायचं सायक्लोपेंटेन आहे असंच ठेवायचं. सायक्लोपेंटेन आहे असंच ठेवायचं आणि 1 नंबरला 2 वेळा OH आला म्हणून 1 डायॉल. सायक्लोपेंटेन 1 डायॉल. आलं लक्षात. अजून काही अलाइल अल्कोहोल जे आहे त्याची नॉमेनक्लेचर बघूया आपण. बघा अलाइल अल्कोहोल प्रायमरी सेकंडरी टर्शरी. तर यामध्ये हे जे आहे हे अलाइल अल्कोहोल आहे 3 कार्बनचं. प्रोपिलिन मधल्या
प्रायमरी कार्बनचा हायड्रोजन कोणी काढलाय OH ग्रुपनं आणि मग आपल्याला जे मिळालं ते काय अलाइन अल्कोहोल आहे बरोबर. आता हे OH इथं CH2 ला अटॅच आहे म्हणजे प्रायमरी कार्बनला अटॅच आहे की जो कार्बन इतर एकाला अटॅच म्हणून हे प्रायमरी अल्कोहोल आहे. याचं नाव आपण बघितलं प्रो 2En1 ऑइल. दुसरं एक्झाम्पल यातलं घेऊया बघा CH2 डबल बॉन्ड CH आता CH3COH असं अल्कोहोल आहे बरोबर आहे. अलाइल अल्कोहोलच आहे कारण OH ज्या कार्बनला आहे तो कुठल्या कार्बनला अटॅच आहे डबल बॉन्डच्या जवळच्या कार्बनला म्हणून आणि OH ज्या कार्बनला अटॅच आहे तो कार्बन कसा आहे CH ला अटॅच आहे तो इतर दोन कार्बनला अटॅच आहे आणि म्हणून हे काय आहे सेकंडरी अल्कोहोल आहे. हे प्रायमरी अल्कोहोल आहे. अजून एक एक्झाम्पल घेऊया CH2 डबल बॉन्ड CH CH3OH बघा आता इथं OH ज्या कार्बनला अटॅच आहे तो कार्बन इतर तीन कार्बनना अटॅच आहे आणि म्हणून हे अल्कोहोल कसं आहे टर्शरी अल्कोहोल आहे. दुसरी गोष्ट OH ज्या कार्बनला अटॅच आहे तो कार्बन sp3 हायब्रिडायझर आहे आणि sp2 हायब्रिडायझर कार्बनच्या शेजारचा आहे म्हणजे कार्बन कार्बन डबल बॉन्ड जो आहे त्याच्या शेजारचा कार्बन. लक्षात आलं. त्या तिघांची IUPAC लेन्स आपल्याला बघायचे. बघा काय करायचं OH ग्रुप जिकडून जवळ आहे तिकडून नंबरिंग द्यायचं किंवा OH असणारी लॉंग कार्बनची चेन सिलेक्ट करायची. मग ही चेन आपण सिलेक्ट केली. या कार्बनला नंबर दिला 1 याला 2 हा 3 आणि हा 4. लक्षात आलं. मग याचं नाव काय येणार टोटल कार्बन किती आहे 4 म्हणून काही ब्यूट डबल बॉन्ड कुणा आणि कुणामध्ये 3 आणि 4 मध्ये म्हणून ब्यूट 3En आणि 2 नंबरला OH ग्रुप आहे 2OL ब्यूट 3En 2OL. लक्षात आलं. बघा आता पुढचं कंपाऊंड यामध्ये लॉंग कार्बनची चेन OH असणारी सिलेक्ट केली. किती कार्बन आहेत 4. नंबरिंग म्हणजे कुणाचा डेरिव्हेटिव्ह आहे हा अल्कीन ब्युटीनचा बरोबर पण काय आहे 1 ब्युटीनचा डेरिव्हेटिव्ह आहे असं लक्षात ठेवा किंवा पेरेंट हायड्रोकार्बन अल्केन आहे आणि डबल बॉन्ड असल्यामुळे आपण काय म्हणणार EN परत. पण आधी लॉंग कार्बनच्या चेन मध्ये किती कार्बन आहेत बघा 1 2 3 आणि 4 बरोबर. आणि मग नंबरिंग कुणीकडून येणार OH ग्रुप जिकडून जवळ आहे तिकडून. मग याला 1 दिला 2 3 4 किंवा 1 2 3 आणि 4 म्हणजे काय येणार ब्यूट 3 आणि 4 मध्ये डबल बॉन्ड आहे म्हणजे 3En आणि 2OL. पण अजून एक लक्षात घ्या 2 नंबरला एक सबस्टिट्यूएंट आहे. कुठला ग्रुप आहे मिथाइल आणि म्हणून याचं नाव कसं लिहिणार 2-मिथाइल ब्यूट 3En 2OL. करेक्ट 2-मिथाइल ब्यूट 3En 2OL. समजले हे. आता बेन्झाइलिक अल्कोहोल किंवा बेन्झाइल अल्कोहोल
यामधले प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शरी अल्कोहोल त्यांचं नॉमेनक्लेचर बघूया. बेन्झाईल अल्कोहोल, लक्षात येत आहे? बेन्झाईल अल्कोहोल प्रायमरी बेन्झाईल कार्बन म्हणजे कुठला? बेन्झीन रिंगच्या शेजारचा कार्बन. करेक्ट. CH2OH. CH2OH. यामध्ये OH कुणाला अटॅच आहे? CH2. आणि हा कार्बन इतर एकाच कार्बनला अटॅच आहे म्हणून हे कसलं आहे? प्रायमरी अल्कोहोल आहे. बघितलं आपण मागं. दुसरी गोष्ट, कार्बनचं हायब्रिडायझेशन sp3 आहे आणि बेन्झीन रिंगमध्ये ज्या कार्बनला तो अटॅच आहे त्या कार्बनचं सुद्धा हायब्रिडायझेशन sp2 आहे. बेन्झीन मधल्या सगळ्या कार्बनचं हायब्रिडायझेशन sp2 आहे. आपल्याला याचं नॉमेनक्लेचर करायचंय, IUPAC नेम बघायचंय. आता बघा, हा जो आहे हे काय आहे? CH2OH. हा बेन्झाईल ग्रुप आहे. कॉमन नेम मध्ये याला बेन्झाईल अल्कोहोल म्हणायचं. पण जी साइड चेन आहे त्यामध्ये किती कार्बन आहेत? एक. एका कार्बनचं अल्केन कोण आहे? मिथेन. बघा व्यवस्थित लक्षात घ्या. एका कार्बनचं अल्केन हे कोण आहे? मिथेन. आणि या मिथेन मधला एक हायड्रोजन OH न काढलाय तर एक हायड्रोजन C6H5 म्हणजेच काय? बेन्झीन फिनिल ग्रुप. कुठला ग्रुप हा? फिनिल. C6H5 म्हणजे फिनिल. मग मिथेन मधल्या एक नंबरचा कार्बन याला नंबर 1 द्यायचा. नाव काय येणार याचं? 1-फिनिल. 1-फिनिल मिथॅनो. कारण मिथेन मधलं बघा, मिथेन मधलं काय करायचं? ई काढायचं. एकच OH आहे, मिथॅनो झालं. पण एक नंबरला अजून कोण आहे? फिनिल ग्रुप आहे. म्हणजे 1-फिनिल. 1-फिनिल मिथॅनोल किंवा फक्त फिनिल मिथॅनोल म्हटलं तरी चालतं. परीक्षेला हे विचारलं जातं. बघा दुसरं एक्झाम्पल आपण त्यातलं बघूया आता. तेच आहे फक्त अल्कोहोल जे आहे त्याचं नेचर. इथं CH3OH. OH ज्या कार्बनला अटॅच आहे तो कार्बन इतर दोन कार्बनला अटॅच आहे म्हणून तो सेकंडरी आहे. दुसरी गोष्ट, OH CH ला अटॅच आहे म्हणजे सेकंडरी अल्कोहोल आहे. आणि याचं आपल्याला IUPAC ने ठेवायचंय. मगाच्या सारखंच लक्षात घ्या. बघा हे जे आहे यात कार्बन किती आहेत? साइड चेन मध्ये 2 कार्बन आहेत. साइड चेन मध्ये 2 कार्बन आहेत म्हणजे CH3 इथेनचा डेरिव्हेटिव्ह आहे. लक्षात येते? तर या इथेन मधलं बघा काय केलंय? एक हायड्रोजन OH न काढला आणि एक हायड्रोजन कुणी काढला? फिनिल ग्रुपनं काढला. या फिनिल ग्रुपनं काढला. OH जिकडून जवळ आहे तिकडून नंबरिंग द्यायचं. म्हणजे या चेन मध्ये या कार्बनला नंबर 1 देणार आणि याला 2. आणि 1 नंबरचा कार्बनचा एक हायड्रोजन OH न रिप्लेस केला तर दुसरा कोण आहे? सबस्टिट्यूएंट फिनिल ग्रुपनं केला. आणि म्हणून याचं IUPAC ने काय येणार? 1-फिनिल इथॅनोल किंवा 1-फिनिल 1-इथॅनोल. अल्कोहोल कुठलं? इथाइल अल्कोहोलच आहे. पण इथाइल अल्कोहोल मधला एका कार्बनचा हायड्रोजन यानं काढलाय असं म्हणून. पण नॉमेनक्लेचर नाव देत असताना ज्या कार्बनला OH आहे जवळ त्याला नंबर 1 द्यायचा. इकडे 1 इकडे 2 द्यायचं नाही. तर
जिकडून सबस्टिट्यूएंट जवळ आहे. 1 नंबरला हा आहे इथेनचा डेरिव्हेटिव्ह आहे हा, असं इथं समजायचं. हे सेकंडरी अल्कोहोल आहे. लक्षात आलं. 1 फिनिल इथॅनॉल किंवा गिव्ह स्ट्रक्चरल फॉर्म्युला ऑफ इथिल फिनॅलोन असं विचारलं जातं. तर हे काढता आलं पाहिजे. आता तिसरं एक्झाम्पल टर्शरी अल्कोहोलचं घेऊया आपण. बघा टर्शरी अल्कोहोलचं ही साइड चेन जी आहे त्याच्यामधले CH3OH. आता बघा इथं ही जी साइड चेन आहे यामध्ये किती कार्बन आहेत? 1 2 आणि 3. 1 2 आणि 3 म्हणजे कुणाचा डेरिव्हेटिव्ह आहे? प्रोपेनचा. यामध्ये किती कार्बन होते? 2. हा कुणाचा आहे? इथेन. आणि यामध्ये कार्बन 1 आहे, मिथेन. लक्षात येते का? बघा हे प्रायमरी अल्कोहोल, हे सेकंडरी अल्कोहोल. हे अतिशय महत्वाचं आहे ना. आणि हे OH च्या कार्बन अटॅच आहे तो 1 2 आणि 3. C ला अटॅच आहे किंवा ज्या कार्बन अटॅच आहे त्याचं नेचर कसं आहे? टर्शरी. आणि त्यामध्ये अल्कोहोल कसं आहे? टर्शरी अल्कोहोल. आता याचं नाव ठेवायचं आहे आपण. आता बघितलं 3 कार्बन आहे म्हणजे कुणाचा डेरिव्हेटिव्ह आहे? प्रोपेनचा. आता या कार्बन कडनं नंबरिंग द्या किंवा या कार्बन कडनं, म्हणजे या टोकाकडून किंवा या. ही चेन आपण सिलेक्ट केली साइड चेन 1 2 3 किंवा तुम्ही इकडून दिलं तरी चालतंय. आता बघा कुठल्या कार्बनला काय अटॅच आहे, किती नंबरच्या कार्बन. काय ना 2 फिनिल. करेक्ट. 2 फिनिल प्रोपॅन 2 OL. 2 फिनिल प्रोपॅन 2 OL. कारण काय? 2 नंबरला OH ग्रुप अटॅच आहे आणि 2 नंबरला फिनिल ग्रुप अटॅच आहे. करेक्ट. 2 फिनिल प्रोपॅन 2 OL. आलं लक्षात? इथं आपण पूर्ण अल्कोहोल्सचं क्लासिफिकेशन आणि नॉमेनक्लेचर घेतलेलं आहे. आता आपण नॉमेनक्लेचर ऑफ फिनॉल्स, कॉमन नेम आणि IUPAC नेम हे दोन्ही बघणार. कॉमन नेम आणि IUPAC नेम. तर मी काय करते, आधी कॉमन नेम देते, नंतर आपण त्याचा स्ट्रक्चरल फॉर्म्युला काढूया आणि नंतर IUPAC नेम. कारण कॉमन नेम दिलं आणि गिव्ह स्ट्रक्चरल फॉर्म्युला असं विचारलं गेलं तर आपल्याला ते लक्षात आलं पाहिजे. बघा कॉमन नेम. कॉमन नेम त्याच्यानंतर स्ट्रक्चरल फॉर्म्युला. आणि नंतर IUPAC नेम. असं घेऊया. नॉमेनक्लेचर ऑफ फिनॉल्स. पहिल्यांदा कॉमन नेम पहिल्यांदा घेऊया. फिनॉल. OH group directly attached to aromatic ring or benzene ring
बेन्झीन मधला हायड्रोजन OH ग्रुपनं रिप्लेस केलाय त्याला काय म्हणायचं फिनॉल. करेक्ट. आता मोनोहायड्रिक फिनॉल्स, डायहायड्रिक फिनॉल्स आणि ट्रायहायड्रिक फिनॉल्स हे तिन्ही आपण बघितलेले आहे. मोनोहायड्रिक फिनॉल म्हणजे काय? दे कंटेन one OH group in their molecule. आता हे आपण फिनॉल घेतलं. यामध्ये मोनोहायड्रिक मध्ये मी तुम्हाला 3 एक्झाम्पल सांगितली होती परवा. ऑर्थोक्रिसॉल, मेटाक्रिसॉल आणि पॅराक्रिसॉल. खूप सोपं आहे. परवा सांगितलं ते वेगळ्या पद्धतीने सांगितलं, आज वेगळ्याने सांगते. बघा इथं फिनॉलच काढायचं, फिनॉलच, आणि फिनॉल मधल्या ऑर्थो पोझिशनचा हायड्रोजन कुणी रिप्लेस करायचा? CH3 ग्रुपने रिप्लेस करायचं. ऑर्थो पोझिशन म्हणजे कुठली? ही 1 आणि ही 6 पोझिशन, म्हणजे 2 आणि 6, कारण याला नंबर तुम्ही 1 देणार, बरोबर. म्हणजे इथं या पोझिशनला काय असेल? CH3, आणि याचं कॉमन नेम जे ते काय असणार? ऑर्थोक्रिसॉल. ऑर्थोक्रिसॉल. मी आधी हे करते, स्ट्रक्चरल फॉर्म्युला आधी घेतोय आपण, नाव सांगतच. ऑर्थोक्रिसॉल बघा, हे फिनॉल, हे ऑर्थोक्रिसॉल. ऑर्थोक्रिसॉल कॉमन नेम आहे. आता मेटाक्रिसॉल. मेटाक्रिसॉल काय करायचं? फिनॉलच काढायचं. काय करायचं? फिनॉलच काढायचं आणि फिनॉल मधला मेटा पोझिशनचा हायड्रोजन CH3 न काढायचं. CH3 न काढायचं. खूप व्यवस्थित लक्षात घ्या. त्याच्यानंतर पॅराक्रिसॉल बघा, पॅराक्रिसॉल, पॅराक्रिसॉल पॅरा पोझिशनचा हायड्रोजन, फिनॉलच पोझिशन पॅरा मधला हायड्रोजन CH3 न काढायचं. बघा मोनोहायड्रिकचे एक्झाम्पल आहे, व्यवस्थित लक्षात घ्या. फिनॉल कळलं, त्याच्या पोझिशन लक्षात आल्या की कॉमन नेम लक्षात येतात. फक्त काय करायचंय? फिनॉल कळलं की फिनॉलच्या ऑर्थो पोझिशनला CH3 आला, ऑर्थोक्रिसॉल. फिनॉलच्या मेटा पोझिशनला CH3 आला, मेटाक्रिसॉल. आणि फिनॉलच्या पॅरा पोझिशनला CH3 आला, पॅराक्रिसॉल. लक्षात आलं? आता त्यांची IUPAC चे नेम बघूया आणि नंतर डायहायड्रिक फिनॉलचं बघूया. बघा फिनॉलचं कॉमन नेम आणि IUPAC नेम जनरली तेच घेतलं जातं, तरी पण बेन्झीन रिंगला OH ग्रुप अटॅच आहे म्हणून याचं नाव IUPAC बेन्झिनॉल. बेन्झिनॉल. लक्षात आलं? आता इथं बघा ऑर्थोक्रिसॉलचं IUPAC नेम, OH ग्रुपला नंबर 1 द्यायचा, 2 नंबरला कोण आहे? सबस्टिट्यूएंट CH3. बघा 1 2 3 4 5 आणि 6, म्हणजे काय येणार याचं नाव? 2 मिथिल फिनॉल. 2 मिथिल फिनॉल हे ऑर्थोक्रिसॉलचं IUPAC नेम झालं. आता याचं बघा काय येणार? OH ला नंबर 1 2 3 इथपर्यंत दिलं तरी चालतंय. 3 मिथाइल, 3 मिथाइल क्रिसॉल, सॉरी फिनॉल, 3 मिथाइल फिनॉल. समजलं? सेम पॅराक्रिसॉलचं नंबर 1 2 3 आणि 4 काय येणार? 4 मिथिल फिनॉल, 4
मिथिल फिनॉल. हे कुणाचं झालं? मोनोहायड्रिक फिनॉलचं. आता आपण डायहायड्रिक फिनॉलचं घेऊया. हे मोनोहायड्रिक फिनॉल, मोनोहायड्रिक फिनॉल्स. आता डायहायड्रिक फिनॉल्स. डायहायड्रिक फिनॉल्स खूप सोपं आहे. 3 एक्झाम्पल परवा मी सांगितली होती. बघा काय करायचं. फिनॉल OH सेम. तिन्ही एक्झाम्पल साठी सांगते. फिनॉल काढायचं. ऑर्थो पोझिशनचा हायड्रोजन कुणी रिप्लेस करायचा? OH. किंवा ऍडजसंट कार्बन ऍटमना 2 OH ग्रुप असतील. समजतंय? त्याच्यानंतर दुसरा एक्झाम्पल फिनॉलच. आणि फिनॉल मधल्या मेटा पोझिशनचा हायड्रोजन OH ग्रुपने रिप्लेस करायचा. लक्षात आलं? एकाड एक असं परवा म्हटलं होतं मी. त्याच्यानंतर तिसरं एक्झाम्पल आपण घेऊया. यामध्ये पॅरा पोझिशनचा हायड्रोजन, फिनॉलच पॅरा पोझिशनचा हायड्रोजन कुणी रिप्लेस केला? OH ग्रुपने. बघा नाव त्यांची काय येणार? ऍडजेसंट असेल किंवा ऑर्थो पोझिशनचा हायड्रोजन OH न काढला. पूर्ण फिनॉल सगळीकडे लक्षात ठेवा. खूप सोपं आहे. ऑर्थोचा हायड्रोजन OH न काढला की याला कॉमन नेम रिसॉर्सिनॉल. त्याच्यानंतर मेटा पोझिशनचा हायड्रोजन काढला. बघा रिसॉर्सिनॉल मेटा पोझिशनचा काढला. याला काय म्हणायचं? काय नाव? रिसॉर्सिनॉल. सॉरी हे कॅटॅकोल आहे. ऑर्थोला कॅटॅकोल. मेटाचा काढला रिसॉर्सिनॉल. आणि पॅराला क्युनॉल. बघा पुन्हा एकदा ऍडजेसंट कार्बन ऍटमला किंवा फिनॉल मधल्या ऑर्थो पोझिशनचा हायड्रोजन OH न काढला. कॉमन नेम कॅटॅकोल. मेटा पोझिशनचा हायड्रोजन काढला रिसॉर्सिनॉल. पॅरा पोझिशनचा काढला क्युनॉल. लक्षात आलं? आता IUPAC ने ऍक्च्युअल पेरेंट हायड्रोकार्बन कोण आहे? बेन्झीन. आणि बेन्झीन मधले 2 हायड्रोजन हायड्रॉक्सिल ग्रुपने रिप्लेस केलेले. आणि म्हणून याचं IUPAC नाव पहिल्यांदा काय लिहायचं? बेन्झीन. काय लिहायचं? बेन्झीन. आणि पोझिशन 1 2 किंवा 1 2. बेन्झीन आहे असंच 1 2 डायॉल. बेन्झीन 1 2 डायॉल. आता रिसॉर्सिनॉल बघा नंबरिंग कुणीकडून देणार? इकडून द्या किंवा इकडून द्या. बेन्झीन मधलेच हायड्रोजन या 2 OH ग्रुपने काढले. बघा 1 2 आणि 3. काय येणार नाव? बेन्झीन 1 3 डायॉल. बेन्झीन 1 3 डायॉल. आता हे बघा क्युनॉल. काय करणार? 1 2 3 आणि 4. काय नाव आहे? बेन्झीन 1 4 डायॉल. बेन्झीन 1 4 डायॉल. पाठ नाही करायचं बघा, समजून घ्यायचं. इकडं मोनोहायड्रिकचे एक्झाम्पल आपण घेतोय त्यावेळेला काय करायचं? ऑर्थो मेटा पॅरा पोझिशनचे हायड्रोजन मिथाइल ग्रुपने रिप्लेस केले
की ऑर्थोक्रिसॉल, मेटाक्रिसॉल, पॅराक्रिसॉल. नावं बदलतं. क्रिसॉल मोनोहायड्रिक म्हटलं की, डायहायड्रिक म्हटलं लगतच्या कार्बन ऍटम नाव एच ग्रुप अटॅच असतील, कॅटॅकोल किंवा फिनॉल मधला ऑर्थो पोझिशनचा हायड्रोजन OH न काढला. पण फिनॉल याला म्हणायचंच नाहीये, बेन्झीन चे डायहायड्रॉक्सी डेरिव्हेटिव्ह असं आहे. पण फिनॉल लक्षात ठेवलं की पोझिशन सोप्या जातात, स्ट्रक्चर काढायला सोपं जातं. बघा तिन्हीमध्ये फिनॉल घेतलं, ऑर्थोला OH जोडला, मेटाला OH जोडला, पॅराला जोडला. ऍडजेसंट कार्बनला एकाला एक, अपोजिट कार्बनला, या पद्धतीने आलं लक्षात. आता ट्रायहायड्रिक फिनॉल्स, ट्रायहायड्रिक फिनॉल्स, ट्रायहायड्रिक फिनॉल मध्ये पण 3 एक्झाम्पल आपण घेतोय. बघा परवा क्लासिफिकेशन साठी घेतलेलीच आहे. ट्रायहायड्रिक फिनॉल, तर पहिल्यांदा ट्रायहायड्रिक फिनॉल, कॉमन नेम आधी देते, पायरो गॅलॉन, पायरो गॅलॉन, हायड्रोक्विनॉल, हायड्रोक्विनॉल आणि फ्लोरोग्लुसिनॉल, फ्लोरोग्लुसिनॉल. इथं सुद्धा ना स्ट्रक्चर काढताना फिनॉलच्या पोझिशन लक्षात घेतल्या तर स्ट्रक्चर काढायला सोपं जातं. पण हे बेन्झीन मधलेच हायड्रोजन काय केलेले आहेत, हायड्रॉक्सिल ग्रुपनं, 3 हायड्रॉक्सिल ग्रुपनं रिप्लेस केलेले आहेत. त्यामुळे बेन्झीनचेच हे काय आहेत, हायड्रॉक्सी डेरिव्हेटिव्ह आहे. बघूया पायरो गॅलॉन, पायरो गॅलॉन काय करायचं, फिनॉल काढायचं. 2 पद्धतीने सांगते, कुठल्याही लक्षात घ्या. हे काय काढलं मी, फिनॉल, आणि फिनॉलच्या ऑर्थो पोझिशनला 2 OH, म्हणजे ज्या 2 पोझिशन आहेत ऑर्थो, बघा 1 2 3 4 5 आणि 6, तर यामध्ये 2 आणि 6 या काय आहेत, ऑर्थो पोझिशन आहेत. आणि या ऑर्थो पोझिशनचे हायड्रोजन कुणी रिप्लेस केले, OH ग्रुपनं. कुणी रिप्लेस केले, OH ग्रुपनं. म्हणजे फिनॉलच्या ऑर्थो पोझिशनचे 2 हायड्रोजन कुणी OH न रिप्लेस केले, तरी पायरोगॅलॉनचं स्ट्रक्चर काढता येते. तिसरी गोष्ट, बेन्झीन मध्ये लगतच्या 3 कार्बनचे 3 हायड्रोजन कुणी रिप्लेस केले, OH ग्रुपनं, तरी आपल्याला पायरोगॅलॉनचं स्ट्रक्चर काढता येते. तुम्ही कसं लक्षात ठेवताय ते बघा, मी दोन्ही पद्धतीने सांगते. बेन्झीन मधल्या लगतच्या कार्बन ऍटमचे 3 हायड्रोजन 3 OH न काढले, किंवा फिनॉल मध्ये मधल्या ऑर्थो पोझिशनचे हायड्रोजन OH न काढले. 2 हायड्रोजन 2 OH न काढले. झालं. आता हायड्रोक्विनॉल, यामध्ये पण बघा फिनॉलच काढायचं. दोन्ही पद्धतीने सांगते, बेन्झीन पण आणि फिनॉल पण. हे झालं फिनॉल. तर फिनॉल मधल्या मेटा आणि पॅरा पोझिशनचा हायड्रोजन OH न काढायचं. कारण परवा सांगितलं होतं मी, OH 1 सोडून 2, हे आपल्या लक्षात ठेवण्यासाठी. पण प्रत्यक्ष इथं काय होतंय, फिनॉल पोझिशन बघा 1 2 1 2 3 4 5 6, तर यातली मेटा पोझिशन कुठली, ही आणि ही, आणि ही पॅरा पोझिशन. लक्षात येते, फिनॉलच्या मेटा पोझिशनचा हायड्रोजन आणि पॅरा पोझिशनचा हायड्रोजन कोणी रिप्लेस केला, OH ग्रुपनं रिप्लेस केला, की मिळणारं जे स्ट्रक्चर आहे ते कुणाचं आहे, हायड्रोक्विनॉलचं, किंवा ते कंपाऊंड हे हायड्रोक्विनॉल आहे आणि हे
ट्रायहायड्रिक फिनॉल मध्ये येतं. तिसरं एक्झाम्पल आपण घेऊया. बघा, तिसरं फ्लोरोग्लुसिनॉल. फ्लोरोग्लुसिनॉल. आता हे लक्षात ठेवत असताना काय करायचं बघा, हे फिनॉलच आहे, हे फिनॉलच आहे. फिनॉलच्या मेटा पोझिशनचे 2 हायड्रोजन OH ग्रुपनं काढायचे. मेटा पोझिशन म्हणजे कुठली, ही आणि ही. समजतंय? परवा सांगितलं होतं एकाड एक. बेन्झीन म्हटलं की एकाड एक कार्बनचे हायड्रोजन OH न काढले. पण हे लक्षात ठेवायला खूप सोपं आहे. स्ट्रक्चर विसरायचा प्रश्नच येत नाही. फिनॉलच लक्षात घ्यायचं. पायरोगॅलॉल काढताना आर्थो पोझिशनला 2 OH जोडायचे हायड्रोजन काढून. हायड्रोक्विनॉलच्या वेळेला एक मेटाला आणि एक पॅराला जोडायचा. तर फ्लोरोग्लुसिनॉल काढत असताना काय करायचं, फिनॉलच्या दोन्ही मेटा पोझिशनचे हायड्रोजन OH ग्रुपनं काढायचे. किंवा काही वेळा असं सांगितलं जातं फ्लोरोग्लुसिनॉल. बघा, ही एक गंमत म्हणून आहे. फ्लोरोग्लुसिनॉल हे आहे आपलं बेन्झीन आणि इथं OH, इथं OH, इथं OH. काय करायचं, हे जोडायचं. सॉरी, फ्लॉवर तयार होतोय म्हणल्यासारखं म्हणून फ्लोरोग्लुसिनॉल. तसं नाहीये ते. काय तर तुम्ही पोझिशन लक्षात ठेवा. म्हणजे मी पण हे कशात तरी वाचलंय असं, पण सांगायचं म्हणून सांगितलं तुम्हाला. पण पोझिशन वरून व्यवस्थित लक्षात येतं आणि स्ट्रक्चर अजिबात विसरत नाही. आता याची IUPAC नेम बघा. काय करायचं, नंबरिंग द्यायचं. ही बेन्झीन रिंगच आहे. बेन्झीनचा डेरिव्हेटिव्ह आहे ट्रायहायड्रॉक्सी. बघा, 1 2 3. काय येणार नाव, बेन्झीन. बेन्झीन 1 2 3 ट्रायॉल. बेन्झीन 1 2 3 ट्रायॉल. आता इथं कसं देणार बघा, 1 2 3 आणि 4. काय येणार, बेन्झीन. बेन्झीन 1 2 4 ट्रायॉल. इथं बघा, कुणीकडून ही नंबरिंग द्या. 1 2 3 4 5 आणि 6. नाव काय येईल, बेन्झीन 1 3 5 ट्रायॉल. बेन्झीन 1 3 5 ट्रायॉल. बघा, इथं नॉमेनक्लेचर फिनॉल आणि अल्कोहोल याची एक्झाम्पल आपण बरीच घेतली. तरी अजून काही एक्झाम्पल आपण बघणार आहोत, कारण पुढे येणार आहे ती. हे फिनॉल आहे बघा, हे फिनॉल आहे. OH इथला हायड्रोजन NO2 ग्रुपनं रिप्लेस केला. NO2 ग्रुपनं रिप्लेस केला. जनरली फिनॉल मधल्या आर्थो पोझिशन्स नंबरिंग कसं देणार, 1 2. 2 नंबरला कुठला ग्रुप आला, NO2 म्हणजे नायट्रो ग्रुप आला. म्हणून याचं नाव काय येणार, 2 नायट्रो फिनॉल. 2 नायट्रो फिनॉल. करेक्ट. आता जर NO2 ग्रुप पॅरा पोझिशनला असेल, NO2 ग्रुप पॅरा पोझिशनला असेल, OH आणि पॅरा पोझिशनचा हायड्रोजन NO2 ग्रुपनं काढ. काय येणार नाव, कॉमन नेम याचं अर्थोनायट्रोफिनॉल आणि IUPAC नेम काय, 2 नायट्रोफिनॉल. याचं बघा, पॅरा पोझिशनला NO2 आहे, पॅरा नायट्रोफिनॉल आणि IUPAC नेम 1 2 3 4 नायट्रोफिनॉल. अजून एक कंपाऊंड घेऊया आपण. बघा, फिनॉल
OH, NO2, आणि NO2 पिक्रिक ऍसिडचा फॉर्म्युला आहे हा. फिनॉलचा ट्रायनायट्रो डेरिव्हेटिव्ह आहे. नंबरिंग कसं देणार? कॉमन नेम पिक्रिक ऍसिड आणि IUPAC नेम, याला नंबर 1 द्या. नंबर आता इकडून द्या किंवा इकडून 2, 3, 4, 5 आणि 6 म्हणजे 2, 4, 6 ट्राय नायट्रोफिनॉल. 2, 4, 6 ट्राय नायट्रोफिनॉल. इथरचं नॉमेनक्लेचर आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघू.